नमस्कार महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक भगिनी कमेंट्समध्ये विचारत होत्या की आमचा हप्ता का अडकलाय किंवा आम्हाला एकदाच जास्त पैसे कधी मिळणार। तर आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा अधिकृत अपडेट मी घेऊन आलो आहे। आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांच्या खात्यात 4,500 रुपये एकत्र जमा होणार आहेत आणि जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर घरी बसून मोबाईलवर तुम्हाला नक्की कोणती सेटिंग तपासायची आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण अर्धी माहिती ही नेहमी नुकसानकारक असते। चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया। 4,500 रुपयांचं नक्की गणित काय? सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 4,500 रुपये नक्की कोणत्या हिशोबाने मिळणार आहेत। सरकारचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचा अर्ज मंजूर होतो त्या दिवसापासून सर्व पैसे तुम्हाला मिळणे अपेक्षित असते। आता अशा अनेक भगिनी आहेत ज्यांचे अर्ज डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता। अशा महिलांना या मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि मागील 2 महिन्याचे प्रलंबित 3,000 रुपये असे मिळून एकूण 4,500 रुपये दिले जात आहेत। जर तुमच्या खात्यात कमी पैसे आले असतील किंवा अजून आले नसतील तर घाबरून जाऊ नका। ही थकबाकी तुम्हाला टप्प्याटप्प्याने नक्कीच मिळणार आहे। पैसे न येण्याची 3 मुख्य कारणे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसे का अडकतात? बऱ्याचदा अर्ज मंजूर असूनही पैसे खात्यावर येत नाहीत। याची 3 मोठी कारणं आहेत। पहिलं म्हणजे आधार बँक लिंकिंग। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर सरकार कितीही प्रयत्न केला तरी पैसे पाठवू शकणार नाही। दुसरं कारण म्हणजे डीबीटी स्टेटस। अनेक बँकांमध्ये खाते चालू असते पण सरकारी अनुदानासाठी डीबीटी सक्रिय नसते। आणि तिसरं कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याची मर्यादा। जर तुमचं खातं जनधन असेल आणि त्यात जमा होण्याची मर्यादा संपली असेल तर व्यवहार फेल होतात। या तांत्रिक गोष्टींमुळेच अनेक महिलांचे 4,500 रुपये रखडलेले आहेत। मोबाईलवरून स्टेटस कसे तपासायचे? बहिणींनो, तुम्हाला बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःचे स्टेटस चेक करू शकता। तिथे बेनिफिशियरी स्टेटसमध्ये गेल्यावर जर तुम्हाला पेमेंट प्रोसेसेड किंवा अंडर व्हेरिफिकेशन दिसत असेल तर याचा अर्थ तुमचे पैसे लवकरच जमा होणार आहेत। जर तिथे काही एरर दिसत असेल तर तिथेच तुम्हाला दुरुस्तीचा पर्यायही मिळतो। अनेक महिलांनी बँक खाते बदलले आहे। अशावेळी नवीन बँक खात्याची माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्हाला हा एकत्रित हप्ता मिळण्यास मदत होईल। शेवटचा सल्ला आणि निष्कर्ष। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार किंवा पैसे परत घेतले जाणार आहेत। तर अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत तुमचा अर्ज पात्र आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळत राहतील। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रात जाऊन एकदा नक्की माहिती घ्या। आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन अपडेटसह। धन्यवाद।